नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान या विषयाचे रोग आणि विकार या विषयावर अवलंबून काही प्रश्न पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. काय दिलेलं आहे बघा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे निर्जलीभवन घडून येते? हेपॅटायटिस, अतिसार, कॉलरा किंवा संधिवात. हे चार पर्याय, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय? अतिसार. अतिसारामुळे काय होते? निर्जलीभवन घडून येते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी क्षयरोगाची चिन्हे कोणती? क्षयरोग असलेल्या व्यक्तींची चिन्हे कोणती आहेत ते सांगायचे आपल्याला. कोरडी त्वचा, खूप तहान लागते, स्नायूंचा ऱ्हास होतो, 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला लागतो. तर याचं योग्य उत्तर काय? 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला लागतो, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. कोणत्या आजारावर उपचार करता येतो? एड्स, क्षय, मलेरिया किंवा कॉलरा. असे प्रश्न विचारलेला गेला आहे. अ, ब, क, अ, ब, क, ड किंवा वरील सर्व. कोणत्या आजारावर उपचार करता येतो? तर याचं योग्य उत्तर काय? क्षय, मलेरिया आणि कॉलरा या आजारावर उपचार करता येतात. म्हणजे क्षयवर पण उपचार करता येतो, मलेरिया आणि कॉलरा या तिन्ही रोगावर उपचार करता येतात, पण एड्स या रोगावर उपचार करता येत नाही. याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. क्षयरोगाचा रोग कारण कोणता? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, साल्मोनेला टायफी, एंटेरो मायक्रोबॅक्टेरियल लेप्री. क्षयरोगाचा रोग कारण कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमचे क्लासेससुद्धा चालू आहेत. इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे 96 65 48 40 48. या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लाससुद्धा जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. रोगकारक स्थितीमध्ये पेशींचे नुकसान झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे रसायन तयार होते? रोगकारक स्थितीमध्ये पेशींचे जेव्हा नुकसान होते तेव्हा कोणत्या प्रकारचे रसायन तयार होते ते आपल्याला सांगायचं आहे. इन्सुलिन, अमायलेज, थायरॉक्सिन किंवा हिस्टमन. या चारपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचं आहे. तर काय आहे याचं योग्य उत्तर? हिस्टमन, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. रोगासाठी लसीकरण तोंडाद्वारे केले जाते. कोणत्या रोगासाठी लसीकरण हे तोंडाद्वारे केले जाते? क्षय, पोलिओ, कॉलरा किंवा टायफॉइड. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पोलिओ. आपल्याला माहीतच आहे पोलिओ रोगासाठी लसीकरण काय तोंडाद्वारे दिले जाते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. रोगासाठी रोग झाल्यानंतरचे लसीकरण केले जाते. क्षय, टायफॉइड, रेबीज किंवा एड्स. कोणता रोग झाल्यानंतर लसीकरण केले जाते आपल्याला असं सांगितलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? रेबीज हे आहे. कुत्रा चावल्यानंतर काय होतं? रेबीज. याचं लसीकरण रोग झाल्यानंतरच केलं जातं. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य दिन या दिवशी साजरा करतात. 7 एप्रिल, 8 मार्च, 22 एप्रिल किंवा 7 मार्च. हे आपल्याला माहीत आहे. जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 7 एप्रिल लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी अनुवंशिक रोग कोणता? रातआंधळेपणा, मधुमेह, क्षय किंवा कॉलरा. अनुवंशिक म्हणजे आपल्या मातापिताकडून आलेला किंवा आपल्या नातवंडाकडून आलेला रोग कोणता? अनुवंशिक रोग कोणता ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? मधुमेह. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. मधुमेह हा योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. अनुवंशिक रोग कोणता आहे? मधुमेह. पुढचा प्रश्न. या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. संधिवात, क्षय, पोलिओ किंवा हेपॅटायटिस. या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. संधिवात, क्षय, पोलिओ किंवा हेपॅटायटिस. काय असेल याचं योग्य उत्तर सांगायचं आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पोलिओ. या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होत असतो. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता? संसर्गजन्य जे सहवासातून होतो. क्षय, संधिवात, पोलिओ किंवा मधुमेह. काय असेल याचं योग्य उत्तर? तर क्षय हा रोग संसर्गजन्य रोग आहे. एकमेकाच्या सहवासामधून होत असतो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जलसंजीवनी म्हणजे काय? जलसंजीवनी म्हणजे काय? ओरल रिहायड्रोजन सोल्युशन, ओरल रिफिल्ट्रेटेड सोल्युशन, ओरल रिकरिंग सोल्युशन किंवा ओरल रिहायड्रेटेड सोल्युशन. जलसंजीवनी म्हणजे काय सांगा. याचं योग्य उत्तर काय? ओरल रिहायड्रेटेड सोल्युशन. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. जलसंजीवनी पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे.
चला पाहूया पुढचा प्रश्न. जलसंजीवनीमध्ये घटक असतात पाणी, मीठ, साखर, खाण्याचा सोडा. जलसंजीवनीमध्ये कोणकोणते घटक असतात ते आपल्याला सांगायचे. अ ब क, ब क ड, अ ब वरील सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पाणी, मीठ आणि साखर. आपले आईवडील आपल्याला जलसंजीवनी करून देतात जेव्हा पाण्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये कमी पडलेली असते. तर अ ब क म्हणजे पाणी असतं, मीठ असतं आणि साखरसुद्धा त्यामध्ये असतं. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. डॉट्स ही उपचार पद्धती या रोगासाठी वापरली जाते. पोलिओ, टायफॉइड, क्षय किंवा एड्स. डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क्षय या रोगासाठी डॉट्स ही उपचार पद्धती वापरली जाते. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. क्षय रोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते. DPD, BCG, BCC, ECG. क्षय रोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते ते आपल्याला सांगायचे. तर BCG ही लस दिली जाते क्षय रोगांना. हे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. हिपॅटायटिसच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारासाठी लस उपलब्ध नाही. BD, AB, CD किंवा C. हिपॅटायटिसच्या खालीलपैकी कोणत्या रोगासाठी लस उपलब्ध नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर C आणि E. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं काय असेल योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. एड्स हा रोग कोणत्या गटात मोडतो. साथीचे रोग, सार्वदेशिक रोग, असंपर्कजन्य रोग किंवा प्रदेशनिष्ठ रोग. एड्स हा रोग कोणत्या गटात मोडतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर एड्स हा रोग सार्वदेशिक रोगामध्ये मोडला जातो म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. रेबीज या रोगामध्ये या संस्थेवर परिणाम होतो. रक्तभिसरण, पचन, मध्यवर्ती चेता किंवा श्वसन. रेबीज या रोगामध्ये कोणत्या संस्थेवर परिणाम होतो तो आपल्याला सांगायचं आहे. तर या मध्यवर्ती जी चेता आहे, चेतासंस्था असते त्याच्यावर याचा परिणाम होत असतो म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे आपलं काय योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एड्सचे विस्तारित रूप काय. एड्सचे विस्तारित रूप म्हणजे लॉंग फॉर्म सांगायचे आपल्याला. अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिस्टीम, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रम, अक्वायर्ड इम्युनोडिफेक्टिव्ह साईन किंवा अक्वायर्ड इम्युनोडिस्ट्रक्टिव्ह सिंड्रम. एड्सचे विस्तारित रूप आपल्याला सांगायचं तर याचं योग्य उत्तर आहे अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रम म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न विचारलेला आहे. पोलिओच्या प्रतिबंधासाठी कोणती लस वापरतात. सबीन, पोलिओ, BCG किंवा DPT. पोलिओच्या प्रतिबंधासाठी कोणती लस वापरतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय सबीन हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. हिपॅटायटिस बी या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो. पाणी, हवा, दूध किंवा रक्त. हिपॅटायटिस बी या रोगाचा प्रसार कशामार्फत होतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर रक्तामार्फत होतो. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. रक्त हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. BCGचे विस्तारित स्वरूप काय. BCGचं लॉंग फॉर्म सांगायचं आहे. बॅसिलस कोल्ड गेरिन, बॅक्टेरियल कालमेट गेरिन, बॅसिलस कालमेट गेरिन किंवा बॅसिलस कोएन्झाइम गेरिन. आता बॅसिलस आणि गेरिन हे शास्त्रज्ञ होते त्यामुळे BCGचं लॉंग फॉर्म आहे. या शास्त्रज्ञांनी 1921मध्ये BCG या लसीचा शोध लावलेला आहे. तर याचं लॉंग फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बॅसिलस कालमेट गेरिन, बॅक्टेरिया कालमेट गेरिन. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. बॅक्टेरिया, कालमेट आणि गेरिन. कालमेट आणि गेरिन हे काय दोन शास्त्रज्ञ होते त्यांनी या लसीचा शोध लावलेला आहे 1921मध्ये. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. मॅक्रोफेज प्रकारच्या पेशी शरीरात विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी कोणतं रसायन तयार करतात ते आपल्याला सांगायचे. सोमॅटोस्टॅटिन, हिस्टॅमिन, इंटरफेरॉन किंवा सोमॅटोट्रॉपिन. 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. तर याचं योग्य उत्तर काय आहे इंटरफेरॉन. मॅक्रोफेज प्रकारच्या पेशी शरीरात विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी इंटरफेरॉन हे रसायन तयार करतात म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. HIV चं लॉंग फॉर्म सांगायचं आहे. HIV म्हणजे ह्युमनो इम्युनी डिफिशियन्सी व्हायरस, ह्युमनो इम्युनी डिफिशियन्सी व्हायरस, ह्युमन इम्युनोडिफेक्टिव्ह व्हायरस किंवा ह्युमन इम्युनोडिस्ट्रक्टिव्ह व्हायरस आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर. HIV चं लॉंग फॉर्म काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे.
दोन्ही ए आणि बी दोन्ही पर्याय सारखेच दिलेले आहेत. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी एका ठिकाणी डिटेक्टिव्ह होतं, पण ते पर्याय चुकीचे दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. सत्य विधान ओळखायचे. सांडपाण्यावर हिरव्या पालेभाज्या वाढल्यास रेबीज या रोगाचा प्रसार होतो. एड्स या रोगासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. जे रोग सहवासातून होत नाहीत त्यांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. ज्या रोगांचा कालावधी खूप जास्त असतो त्यांना तीव्र स्वरूपाचे रोग असे म्हणतात. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे वेळखाऊ प्रश्न असतात, जे वाचायला आणि निवडायला खूप अवघड जातात. असे प्रश्न TETमध्ये विचारले जातात. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं काय असेल याचं योग्य उत्तर? ब आणि क. एड्स या रोगासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही हे सत्य आहे. आणि जे रोग सहवासातून होत नाहीत त्यांना असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ब आणि क हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. असत्य विधान ओळखायचे. आता पोलिओचा विषाणू शरीरात तोंडातून प्रवेश करतो आणि श्वसन संस्थेवर हल्ला करतो. रातआंधळेपणा जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे. हत्तीरोग प्रदेशनिष्ठ असून भारतात केरळमधील 3 जिल्ह्यांमध्ये आढळतो. रेबीज हा जीवाणूजन्य रोग आहे. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहे. तर याचं योग्य उत्तर काय? पोलिओचा विषाणू शरीरात तोंडातून प्रवेश करतो आणि श्वसन संस्थेवर हल्ला करतो हे चुकीचं आहे. आणि ड काय? रेबीज हा जीवाणूजन्य रोग आहे? नाही. रेबीज हा जीवाणूजन्य रोग आहे का? नाही. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांना मोफत लस दिली जाते? पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत सांगायचं आहे की कोणत्या बालकांना मोफत लस दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 0 ते 5 वर्षाच्या वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत मोफत लस दिली जाते. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. इलिसाचा उपयोग एड्ससाठी होत असून त्याचे विस्तारित स्वरूप काय आहे? इलिसाचं विस्तारित स्वरूप आपल्याला सांगायचं आहे. तर एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे, एन्झाईम लिंक्ड इम्युनिटी ॲसे, एन्झाईम लिंक्ड सिस्टीम ॲसे किंवा एन्झाईम लिंक्ड सॉर्बंट ॲनालिसिस. काय असे? इलिसाचा उपयोग एड्ससाठी होत असून त्याचे विस्तारित स्वरूप काय आहे? तर याचं विस्तारित स्वरूप आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे. हा पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. आणि आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून आमचे ऑनलाईन क्लाससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. TETची हमी दिली जाईल तुम्हाला. TET पास करण्याची हमी दिली जाईल. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.